शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अजय चौधरी हे पक्षाचे माजी आमदार दगडूदादा सकपाळ यांच्या भेटीला आलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दगडूदादा सकपाळ यांची सदिच्छा भेट घेतली। त्यांच्या घरी 2 तास होते, गप्पा प्रकृतीची विचारपूस झाली आणि त्यामुळे साहजिकच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातही चक्रे वेगाने फिरू लागलेली आहेत। आपण अजय चौधरी यांच्याशी बोलणार आहोत। अजय चौधरी सर, सांगाल की आज दगडूदादांना भेटायला आलेला आहात। काल शिंदे साहेब दगडूदादांच्या घरी जवळपास 2 तास होते। त्यानंतर बघा, दगडूदादांचे आणि अजय चौधरींचे कौटुंबिक संबंध गेले 40 वर्षापासूनचे आहेत। ते शाखा प्रमुख म्हणून होते, तर आम्ही उपशाखा प्रमुख म्हणून काम करत होतो। ते विभाग प्रमुख झाले, आणि यांच्यासोबत मी उपविभाग प्रमुख म्हणून काम केलं। ते आमदार झाले, त्यानंतर मला त्यांनी आग्रहास्तव मला विभाग प्रमुख पदाची जबाबदारी पक्षाला द्यायला सांगितली। नंतर आमदारकीच्या वेळी देखील ते ठामपणे उभे राहिले। आमचे कौटुंबिक संबंध आहेत, रोजच बोलणं होते, त्यांच्या कुटुंबाशी होते, त्यांच्याशी होते। आणि काल कोण भेटायला गेलं म्हणून मी आलो ना, मी या बाजूला आलो, रुग्णालयात आलो का हक्काने येऊन बसतो, कॉफी पितो, बोलतो आणि मग निघतो। पण आज त्यांनीच खुलासा केला आहे की त्यांची तब्येतीची विचारपूस करायला एकनाथ शिंदे साहेब आले होते। त्यामुळे ह्याबाबत त्यांनीच केलेला खुलासा अत्यंत महत्त्वाचा आहे। मी नेहमीप्रमाणे त्यांच्याशी भेट घ्यायला आलो, त्यांच्याशी गप्पा मारायला आलो। मला आता फेरीला जायचं, थोडंसं मध्ये वेळ होता म्हणून आज मी त्यांना भेटायला आलो इथं। नाही, पण चौधरी साहेब सदिच्छा भेटीसाठी आले असले तरी दगडूदादांची एक खंत आहे। आज ते भावनिकही झाले, अश्रू आले त्यांच्या डोळ्यात। इतकी वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहिले, संघर्ष केला, गेल्या 15 वर्षात पक्षाकडे काही मागितलं नाही, फक्त यंदा मुलीच्या उमेदवारीची मागणी अपेक्षा होती, तीही अपेक्षा पूर्ण झाली नाही, याची खंत आहे त्यांना। भावनिक झाले होते ते। नाही, नक्की, कारण त्यांनी पक्षाकरता काय केलं आहे ते मी माझ्या स्वतः पाहिलेलं आहे। पक्षाकरता त्यांचा त्याग, पक्षामध्ये काम करत असताना अनेक कार्यकर्ते उभे करण्याची त्यांची जी हातोटी होती किंवा जे पक्षाकरता सर्वस्व झुकारून देणाऱ्यांची जी पिढी होती, त्या पिढी तयार करण्यामध्ये देखील त्यांचं मोलाचं योगदान आहे, कुणीच नाकारू शकत नाहीत। अनेक वर्ष या मतदारसंघामध्ये त्यांनी पक्षाशी प्रामाणिकपणे काम केलं, पक्षांनी दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण ताकदीने पार पाडल्या। अनेक जबाबदाऱ्यांमध्ये मी साक्षीदार आहे, त्या सगळ्यात बोलता येत नाही, परंतु पक्षाने जी जी जबाबदारी दिली ती जबाबदारी दगडूदादांनी प्रामाणिकपणे पार पाडली। आणि त्यांची जी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली होती ती पूर्ण होऊ शकली नाही, याची खंत प्रत्येक वडिलांना असते, प्रत्येकाला वाटते, आणि ती साहजिक आहे। पण मग पक्ष न्याय का नाही देऊ शकला त्यांना? जी त्यांची अपेक्षा होती ती पूर्ण का नाही झाली? शेवटी निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की एक मतदारसंघामध्ये एक उमेदवार लढत असतो, आणि पक्षाने विचार करून किंवा पक्षाला जसे काय फीडिंग मिळालं असेल, पक्षाला जसं काय सांगितलं गेलं असेल त्याप्रमाणे पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला असेल असं मला वाटते। पण दगडूदादा नाराज आहेत, त्यांची नाराजी पक्ष नेतृत्व, तुम्ही स्थानिक आमदार कशी दूर करणार? ना, पक्षाकडे जे काय घडते किंवा जे काय होते ते पोचवण्याची जबाबदारी माझी आहे। मी नक्कीच पक्षाच्या शिष्यांकडे हे मी कळवेन। आणखी एक विषय होता की ठाकरे बंधूंची युती झाली आहे, पण परळमध्ये असं बघायला मिळतं आहे की ठाकरे बंधूंच्या युतीचे उमेदवार आहेत असं म्हटलं जाते, काही सभा होता आहेत आणि त्या सभेला अजय चौधरी उपस्थित राहत नाहीत। काय नेमकं कारण आहे? नाही नाही, हे साफ झूट आहे। सभा अशा मी त्या ज्या उमेदवार सुप्रिया दळवी या मी विभाग प्रमुख असताना त्या माझ्यासोबत महिला शाखा संघटिका म्हणून काम करत होत्या। मी त्यांना अत्यंत जवळून ओळखतो, त्या मला जवळून ओळखतात। आणि एकदा पक्षाने निर्णय घेतला युतीमध्ये की कोणी लढायची उमेदवारी आणि कुठली प्रभागामध्ये लढायची, त्यानंतर आमच्या कोणाच्याही मताला फार हे नसते, आणि मी नाराज असं जे काय चालवलं जातं ते साफ झूट आहे। कारण काल माझे अतिशय व्यस्त कार्यक्रम होते, आमची कामाची पद्धत आहे,
मी एक तर सकाळच्या दिवसभरामध्ये प्रचारसभांमध्ये जातो त्यांच्या फेरीला, आणि संध्याकाळचा जो वेळ आहे, मी 10 वर्षामध्ये जिथे जिथे कामं केलेली आहेत त्या सगळ्या प्रभागांमध्ये त्या त्या मंडळांना त्या त्या संस्थांना मी भेट देत असतो. आणि काल प्रभाग क्रमांक 203मधल्या ज्या चिंचपोकळी पट्ट्यातल्या संस्था आहेत त्यांची माझी भेट ठरली होती. मी तिथे 5 ठिकाणी माझ्या बैठका झाल्या. निशिकांत शिंदे जे LP स्टँडला उभे आहेत प्रभादेवीमध्ये, ते माझे तिथले 4 बूथ त्यांच्याकडे जातात आणि त्या 4 बूथवरती थम्पिंग वोटिंग आहे. संध्याकाळी 5 वाजता मी त्यांच्या बैठकीला होतो. 6 वाजता आज मयूर कांबळेंची बैठक आहे, त्या मयूर कांबळे आज प्रचार फेरी होती, त्याच्या नियोजनाकरता मी शिवडीमध्ये बैठकीला होतो. आणि रात्री मी चिंचपोकळीतल्या सगळ्या बैठका आटपून 9:30 9:35ला मी निघालो आणि मी परळ शाखेमध्ये आमच्या चिंचपोकळी पट्ट्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक लावली होती. ती जवळजवळ शाखेमध्ये 10 सव्वा 10 वाजेपर्यंत आमची बैठक चालू होती आणि त्यामुळे मी जाऊ शकलो नाही. पण या संदर्भामध्ये रात्रीत मी आमच्या आदरणीय नेते अरविंदजी सावंतसाहेब खासदार आणि नांदगावकर साहेब यांच्याकडनं बैठकीचा वृत्तांत मागून घेतला. माझी त्यांच्याशी चर्चा झाली आणि ते म्हणाले की आम्हाला समजलं तुम्ही बैठकीमध्ये आहात म्हणून. शेवटी पक्षाचा निर्णय आणि आमचे नेते, आमचे प्रवक्ते, शिवसेनेचे खासदार अरविंदभाई सावंत तिथे होते, आमचे सगळे पदाधिकारी होते. माझ्या माहितीप्रमाणे आमचे 3ही माजी नगरसेवक त्या बैठकीला उपस्थित होते, सचिव बैठकीत उपस्थित होते. शिवसेनेचा एवढा मोठा परिवार असल्यानंतर प्रश्न कुठे येतो आणि अशी नाराजी वगैरे काय नाही. मी आत्ता त्यांच्या प्रचार फेरीमध्ये शिवडीला चाललो आहे, जुबली हाईटमध्ये त्यांची प्रचार फेरी चालू आहे. मी त्या प्रचार फेरीला चाललो आहे, त्यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला होतो. त्यांची एवढंच नव्हे तर निवडणुकीमध्ये यंत्रणा कशाप्रकारे राबवायची, त्यांचे जे पदाधिकारी आहेत चिले त्यांच्याबरोबर आणि त्यांचे स्वतःचे मिस्टर दळवी यांच्यासोबत बैठक मी पूर्ण आराखडा तयार करून दिला की कुठे पोलिंग एजंट असायला, कसे पोलिंग एजंट असायला पाहिजे, त्यांना कशी माहिती द्यायला पाहिजे. मी आमच्या गजानन चव्हाण आम्ही सगळेच होतो. म्हणून हे वृत्त खोटं आहे आणि पक्षाचा आदेश हा माझ्याकरता सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे असं कुठलीही नाराजी नाही आणि त्या उमेदवाराला आम्ही 100% निवडून देणार. युतीचे उमेदवार आहे, दोन्ही ठाकरे बंधूंनी घोषित केलेला उमेदवार आहे. सुप्रिया दळवी या गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही. हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक आमदार अजय चौधरी. माजी आमदार दगडू सकपाळ हे नाराज आहेत. अजय चौधरींनी त्यांची भेट घेतलेली आहे. त्यांच्या नाराजीचं कारण जाणून घेण्यासाठी ते आले आहेत आणि साहजिकच दगडूदादा सकपाळांना न्याय मिळवून देणं किंवा त्यांची जी नाराजी आहे ती पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी असल्याचं अजय चौधरींनी सांगितलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.